पाहतोय पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकीकडे विकास झपाट्याने होतोय आणि दुसरीकडे वायू प्रदूषणाचा राक्षस पनवेलकरांच्या खारघरवासियांच्या मानेवरती बसलेला आहे। ज्या पद्धतीने ह्या प्रदूषणाच्या विरोधात पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी आवाज उठवलेला आहे। सर नमस्कार, ज्या पद्धतीने प्रदूषण वाढतंय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडे आपण मागणी केली आहे, ज्या कंपन्या तळोजा एमआयडीसी मध्ये आहेत प्रदूषण करतात त्यांच्यावरती कारवाई करावी, नेमकी काय मागणी आहे? खरं तर या संपूर्ण पनवेल परिसरामध्ये महापालिका नव्याने गठीत होते आणि या सगळ्या परिसराचं नागरीकरण पाहिलं तर पनवेल तालुका हा झपाट्यानं लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून वाढतोय। अशा वेळेला या सगळ्या परिसराच्या लोकांचं नागरी जीवन समाधानाचं असलं पाहिजे, आरोग्यमय असलं पाहिजे, याची काळजी पनवेल महापालिकेने घेतली पाहिजे। आम्ही यासाठीचा पाठपुरावा सगळ्यांच्याकडे करतोय। खरं तर एक आमदार या नात्यानं मी यापूर्वी देखील या विषयाचा पाठपुरावा केलाय, पण तळोजा औद्योगिक वसाहतीच्या क्षेत्रामध्ये जे नव्यानं कारखाने येत आहेत या कारखान्यांचा वायू प्रदूषण आणि पाणी प्रदूषण यावर आळा घातला गेला पाहिजे, यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाची जबाबदारी आहे। त्यांच्याकडे या संदर्भात आम्ही नुकतीच बैठक घेतली, त्या बैठकीच्या माध्यमातून मागणी केली आहे की या संदर्भामध्ये वायूचं प्रदूषण कमी व्हावं, पाण्याचं प्रदूषण कमी व्हावं, या दृष्टिकोनातून त्यांनी काय उपाययोजना आखल्यात, त्याला काय मर्यादा घालून दिले याची आम्हाला माहिती दिली पाहिजे। तशी माहिती त्यांनी आम्हाला दिली। दर महिन्याला या संदर्भामध्ये होणाऱ्या कामाचा आढावा आम्हाला घ्यायचा आहे। मग कळंबोलीपासून खारघर या परिसरामध्ये तळोजाला जवळ असलेला नावडापासूनचा परिसर आहे, या परिसरात होणारं प्रदूषण आहे, या संदर्भाने आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे। यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने काय केलं पाहिजे, सिडकोनं काय केलं पाहिजे, त्या एमआयडीसीनं काय केलं पाहिजे, याच्या जे काही आम्ही आढावा घेतलाय त्यानुसार जे ठरलं त्याच्यावर अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्याचं काम एक कमिटी दर महिन्याला करत राहील। सातत्याने पाहिलं की तळोजा आणि खारघर हे प्रचंड मोठे नोड आहेत आणि ह्या परिसरात मोठ्या प्रमाणात या लोकांना या नागरिकांना खरोखरच मोकळा श्वास घेता येईल। या सगळ्या परिसराच्या मध्ये राहणाऱ्या लोकांनी अतिशय जास्त किंमत देऊन या परिसरामध्ये हे फ्लॅट्स घेतलेले आहेत। अशा वेळेला या सगळ्या लोकांना जगण्याचा तितकाच अधिकार आहे इतर अन्य सर्व लोकांना। त्यामुळे आपण विचारलं नक्की घडणार आहे काय? हे घडणार आहे, हे घडलंच पाहिजे। यासाठी यंत्रणा त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे आणि यंत्रणा जर आपली जबाबदारी पार पडत नसतील या अधिकाऱ्यांच्या वरती कारवाई झाली पाहिजे, यासाठी सुद्धा आम्ही धक्का उभारू। धन्यवाद। हे होते पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर। खारघरवासियांना विशेषतः तळोजाकरांना मोकळा श्वास घेता येईल, जे प्रदूषण करणाऱ्या कंपन्या आहेत त्याच्यावरती ठोस कारवाई होईल असा विश्वास प्रशांतदा ठाकूर यांनी